ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा परिसरात घडली आहे। आता या हत्या प्रकरणी पती, सासरे आणि सासू यांच्या विरोधात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज सकाळी दीपाली महेश मोहपे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव तिचा पती महेश याने रचला होता। दरम्यान पोलिसांच्या चौकशीत गळा आवळून हत्या केल्याचं उघड झालंय। दीपाली हिचा विवाह टिटवाळा येथील महेश मोहपे याच्याशी झाला होता। लग्नापासूनच दीपालीला सासरच्यांकडून मानसिक, शारीरिक छळ केला जात होता। याविषयी अनेकदा त्यांच्यात वादविवाद होऊन भांडणं देखील झाली आहेत। आज सकाळी दीपालीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पती महेश याने नातेवाईकांना दिली। दरम्यान नातेवाईकांनी दीपालीचा मृतदेह पाहताच ही हत्या असल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। ही गळफास नसून हत्या असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्यानं कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात पती महेश मोहपे, सखाराम मोहपे आणि सुवर्णा मोहपे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 302, 498 अ आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांची नेहमीच भांडणं व्हायची। ती सासू तिला नेहमीच कशा ना कशावरून बोलायची, आई बाबावरून बोलायची, आमच्या परिस्थितीवरून बोलायची। प्रत्येक वेळेस तिचं काही ना काही काहीतरी जाच करायची। तिला लग्न झाल्यापासून ती आवडायचीच नाही। त्याच्यामुळे प्रत्येक काहीतरी कारण काढ, तिला शिव्या काढ, तिला ती वरती राहायची, खालून तिला शिव्या घालायची, वरती तिला शिव्या देऊन तिला काय पण बोलायची, महेशला पण काय पण फडकवायची तिच्याबद्दल। कोणाचं काय झालं, काय नाव पहिलेचं नाव म्हणजे दीपा, इकडचं नाव आहे, लग्नाच्या अगोदरचं नाव दीपा आहे, दीपा सुरेशी। सासरचं तिचं माई महेश मोहपे होतं। काय झालं तुम्हाला, कोणी फोन करायचं? मला सकाळी महेशचा फोन आला, तिच्या नवऱ्याचा फोन आला सकाळी 8:36 दरम्यान की ताई दीपाने फास घेतलाय म्हणून तुम्ही या हॉस्पिटलला। तर मी त्याला सांगितलं की तू इकडे सरकारी मध्ये न नेता तू डायरेक्ट प्रायव्हेटला जिथं आयसीयूचं हे असेल ना तिथे घेऊन चल, आम्ही लगेच येतो मागे। काय झालं तुम्ही? आम्ही गेलो, आम्ही इकडनं टिटवाळ्यावरून आम्ही ट्रेन पकडली, आम्ही उतरणार तेवढंच आम्हाला आमच्या दुसऱ्या पाहुण्यांचा फोन आला का तिला घरी नेतात। तेव्हाच आम्हाला समजलं घरी नेतात म्हणजे तिचा जीव राहिलेला नाही। परत तुम्ही इकडे कधी आले? आम्ही परत नाही आलो, आम्ही तिथूनच शाळेवरून डायरेक्ट रिक्षा करून त्यांच्या घरी गेलो। आता इकडे बॉडी आणली? हो, आम्ही आलो तेव्हा तिला मस्त 2 याच्यामध्ये सोलापुरी चादरींवर झोपवलं होतं, अंगावर चादर दिली होती, म्हणजे व्यवस्थित असं प्रेतासारखं झोपवलं होतं तिला। इकडे हॉस्पिटलला कोण घेऊन आलं? हॉस्पिटलला आम्ही नव्हतं घेऊन आला, आता पोलीस घेऊन आले। पीएम झालं? काय वाटतं तुम्हाला, बॉडी बघायला भेटली का? बॉडी आम्ही जेव्हा घरात गेलो तेव्हा आम्ही स्वतः बघितली होती डोळ्यांनी। त्यांनी व्यवस्थित खाली म्हणजे झोपून ठेवलं होतं तिला। तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतं म्हणजे तिला मारून तिचा गळा कापलाय सर। तशा ती तसं करणारच नव्हती सर, एवढी स्ट्रॉंग मुलगी म्हणजे आमच्या अशी करणार नव्हती सर। या हत्या प्रकरणी नवऱ्याने पोलिसांना कबुली दिल्यानं त्यालाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेनंतर दीपाली राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, टिटवाळा। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।